बाला देवी की प्रतिमा बच्चा बच्चा राम है, हर बाला देवी की प्रतिमा है तो वही बालिका के हाथों में हम सैराट गैराट प्रीति जिंटा आर्यन खान सैराट दोगे या राष्ट्रमाता जिजाऊ मौली दोगे या रामायण दोगे? हा विचार प्रत्येक आईने केला पाहिजे. आज आम्ही काय देतो मुलींकडे? अरे हर बालक अगर राम की प्रतिमा है, हर बच्चा राम का स्वरूप है तो वही राम जी के हाथ में क्या दोगे? पाश्चिमात्य देशाची संस्कृती कार्टून ही आपली संस्कृती आहे का? अरे 5 वर्षाचा शिवबा राजा ज्या वेळेला महाराज काही नृत्य गाणे अर्थात तमाशा बघायला गेले तर राष्ट्रमाता जिजाऊ माऊलीने कौतुक नाही केलं, तर त्या ठिकाणी संदिशी कानाखाली वाजवली आणि सांगितलं शिवबा लाज वाटली पाहिजे आणि या महाराष्ट्राला बाई नाचवणारा नाही तर बाईची इज्जत वाचवणार याची गरज आहे आणि तो बाई नाचवायला निघालास राजा. आपल्या पोरानं कार्टून पाहिलं, कार्टून मधले ऍक्शन केलं की बाई म्हणते आमचं पोरगं कार्टून पाहून कार्टून सारखं नाचायला लागलं. पुढे वृद्धाश्रमात पाठवल्याशिवाय राहणार नाही. बघा एक कार्टून पाहिलेली माऊली, आता ती पण गरोदरपणामध्ये कार्टून पाहायची. तिने कार्टून पाहिल्यानंतर काय राजा जन्माला येणार आहे का? ज्ञानोबा तुकोबा जन्माला येणार आहे? महाराज कार्टूनच जन्माला आलो. 5 वर्ष वयाचं झालं ते कार्टून सारखीच ऍक्शन करायचं. त्यावेळेला त्या माऊलीनं त्याला विचारलं, बाळा मोठं झाल्यावर काय करशील, काय व्हायचं तुला? आता ते थोडी म्हणणार आहे मला टाळकरी व्हायचं, धारकरी व्हायचं, माळकरी व्हायचं. त्यांना सांगितलं आई मी मोठा झालो ना तर त्या ठिकाणी मी पायलट होईल. म्हणजे बाळा पायलट होशील, मग पायलट झाल्यावर काय करशील? हिला वाटलं हे म्हणाल पहिला पगार तुला देईन, एखादा राणी हार करल किंवा पहिली राईट तुलाच मारल विमानात. त्याला सांगितलं मा तू काळजी करू नको, कार्टून पाहिलंय मी. त्या ठिकाणी काय करेल, पहिल्यांदा विमानात बसलो, विमान चालवू लागलो की पहिला बॉम्ब आपल्याच घरावर टाकेल. हे कार्टूनचा प्रभाव आहे बाबांनो. आणि म्हणून मुला मुलींना चांगली शिकवण द्या, धर्म संस्कृतीचे धडे द्या. काय आहे आमची संस्कृती, जनक नंदिनी जानकी सीता माता, कधी रामायणाचे धडे द्या. अरे ज्या युवकानं रामायण वाचलो तो कधीच आत्महत्या करणार नाही, तो कधीच व्यसनाधीन होणार नाही. एखादा बघा रामचंद्र प्रभूच्या बाबतीत जर विचार केला तर रामचंद्र प्रभू ज्या वेळेला महाराज ज्या पाऊलानं राज सिंहासनावर बसायचं होतं, पूर्ण अयोध्या नगरीमध्ये थाटमाट चाललेला आहे, त्याच पावलानं वनवासाला अरण्याच्या दिशेनं निघावं लागलं, वल्कल परिधारण करावी लागली. अरे जी पावलं फुलांच्या पाकळ्यावरनं चालायची तीच पावलं आज अनवाणी पायानं त्या ठिकाणी अरण्याच्या दिशेनं निघाले, पण थोडी सुद्धा नाराजगी चेहऱ्यावर नव्हती. एवढा जरी आमच्या एखाद्या युवकानं वाचलं ना महाराज, इलेक्शन मध्ये पडला की तो कधीच ड्रिंक करणार नाही महाराज. कारण बघा ना तुम्ही, आज आपला एखादा युवक ज्या वेळेला इलेक्शन मध्ये उभा राहतो, गावामध्ये पडला की तो म्हणतो बापरे फार बॅनरबाजी केली, फार हवा केली, पण हवा गोल झाली, आता काय करू? आता पिल्याशिवाय पर्याय नाही. फार टेन्शन घेणार, एखाद्या केळीच्या बागेमध्ये जाऊन पडणार 10-20 दिवस की आता गावामध्ये तोंड दाखवायचं नाही. त्यांनी एवढं जरी वाचलं ना, अरे विश्व विधाता आहे, पण ज्या पावलानं राज सिंहासनावर जायचं आहे त्याच पावलानं अरण्याच्या दिशेनं निघावं लागलं. बघा रघुकुल रीति सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाई, प्राण जाए पर बचन न जाई. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम रघुकुल रीती सदा चली आई. पित्याला वचन दिलं, सांगितलं बाबा तुम्ही काळजी करू नका, आणि बाकीच्यांनाही सांगितलं अरे माझ्या पित्याला कोणी दोष देऊ नका. आणि सुमंता जेव्हा निरोप पाठवला होता, सांगा म्हटले माझ्या पित्याला माझा निरोप की पूर्वी कधीतरी दिलेल्या पत्नीच्या वचनपूर्तीसाठी प्राणप्रिय पुत्राला न प्राणप्रिय सुनेला 14 वर्षासाठी वनवासात पाठवणार असा एक वचनी पाप मला जन्मजन्मी मिळू द्या, हे माझ्या पित्याला माझा निरोप सांगा माई बाप हो. काय ते विचार होते, काय ते आचार होते, कारण गुरुकुलामध्ये वाढलेलं बालक होतं माई बाप हो. विश्व विधाता आहे पण तरी सुद्धा गुरुग्रह पढन गए रघुराई. तर त्या ठिकाणी तुलसीदासजींच्या रामायणातील चौपाया आहेत की गुरुग्रह पढन गए रघुराई. तर गुरुच्या सानिध्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी अध्यात्माचे सुद्धा धडे घेतले. राजकुमार होते, काय गरज होती हो जायला? आता बऱ्याच वेळा असं होतं आमच्या घरात सर्व एज्युकेटेड आहे, मग आम्ही आमचा मुलगा बालबालकरी शिक्षण शिबिरामध्ये कसा पाठवावा हे विचार आपल्यामध्ये मनामध्ये निर्माण होतात. तेव्हा रामरायाचं चरित्र आठवा, कारण या वर्षी राम प्रभू विराजमान झाले महाराज मंदिरामध्ये. समय चक्र फिरलं, या गोष्टीचे आम्ही साक्षीदार आहोत.
22 तारखेला आम्ही सुद्धा अयोध्या भूमीमध्ये होतो. तर बघा, श्रीराम जन्मभूमी, रामप्रभू विराजमान झाले, समय चक्र फिरलं. आता तरी आम्ही हिंदवीचे धडे आमच्या बालकांना दिले पाहिजे. अरे आज जर आम्ही आमच्या बालकांना हे धडे नाही दिले तर पुढे काय होईल देशाच्या संस्कृतीची स्थिती. मुलांच्या कपाळाला टिळा असला पाहिजे, त्याच्या केसाला शेंडी असली पाहिजे, बाईच्या मुलीच्या कपाळाला कुंकू हे असलं पाहिजे. कारण बाईच्या भाळावरचं कुंकू, पुरुषाच्या केसाची शेंडी या ठिकाणी सुरक्षित राहावी याच्यासाठी आमच्या धर्मवीर शंभूराजांनी रक्त रंजित नरसंहार केला. पण धर्माला नीव दिली नाही आणि त्या शंभूराजाच्या वंशज आज त्यांना टीका लावायची लाज वाटावी. अरे इतर धर्माच्या बाबतीत विचार करा. उलटी टोपी घालणारी माणसं महाराज, एवढी लेकरं त्या ठिकाणी टोपी घालून आपल्या संस्कृतीचा पोशाख परिधान करून त्यांच्या धर्मतीर्थामध्ये जातात. आम्ही काय करतो, आम्हाला लाज वाटते. उलट आम्ही आमच्या अशा धारकऱ्या वारकऱ्यांना पाहिलं की आमची माणसं म्हणतात, ए धोत्र्या इकडे ये. अरे काय चालली आहे आमची संस्कृती. प्रत्येकाच्या कपाळाला हा टिळा असला पाहिजे. टिळा का असावा? ज्या वेळेला माझ्या युवक बांधवांना या ठिकाणी सांगून जाईल, आमची हिंदूची माई बहीण कधी मार्केटमध्ये जात असते, कधी खरेदीला जात असते, कधी कॉलेजला जात असेल, त्यावेळेला विधर्मी गिधडानं जर तिची छेड काढण्याचा प्रयत्न जर केला तर त्या ठिकाणी ती माय बहीण ज्याच्या कपाळाला गंध आहे, ज्याच्या कपाळाला टिळा आहे, गळ्यात माळ आहे, त्याचा आश्रय घेण्याचा प्रयत्न करते. कारण तिला त्या ठिकाणी ठामपणे विश्वास असतो की अरे कल्याणच्या सुभेदाराची सून चंद्राच्या परिसारखं, इंद्राच्या परिसारखं तिचं सौंदर्य असताना सुद्धा त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांनी मातृदेवो म्हणून पूजन करून पुन्हा रिटर्न कल्याणला सुखरूप रवाना केली. ज्या अर्थी याच्या कपाला टिळा आहे, गळ्यात माळ आहे, त्या अर्थी नक्कीच हा माझ्या शिवरायाचा वंशज अनुयायी असला पाहिजे. आणि याच्या आश्रयाला जर मी उभी राहिली तर नक्कीच माझी अबरू सुरक्षित राहील असा भाव तिचा असतो. अरे पण तुमच्या कपाला जर टिळाच नसेल तर त्यावेळेला माझ्या माई बहिणीनं कुणाचा आश्रय घ्यावा माई बाप हो. आणि माता भगिनीनं तुम्ही सुद्धा कॉलेजला जात असाल तर तुमचे सुद्धा कपडे व्यवस्थित असावे, मुलींच्या अंगावर ओढणी असावी. आता बऱ्याच मुलींना ओढणीचं इन्फेक्शन होतं. बघा, सुंदर मुलीला बघून नेत्रसुख घेणारे भरपूर असतात, पण त्याच मुलीला ताई ओढणी अंगावर घे, भाऊ तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारा फक्त शिवरायांचा मावळाच असतो माई बापू हो. आणि अशी वेळ येऊ नये. कारण आमच्या झाशीच्या राणीचा विचार केला तर त्या ठिकाणी पुत्र पाठीशी ढाला हाताशी कमरेला तलवार, स्वातंत्र्याचे निशाण आम्ही नाही सोडणार. पण खांद्यावरचा पदर कधी बाजूला गेला नाही माई बापू हो. रणांगणामध्ये लढावं लागलं. राष्ट्रमाता जिजाऊ माऊली हिंदवी स्वराज्याचं तख्त सांभाळलं, पण डोक्यावरचा पदर कधी बाजूला जाऊ दिला नाही. भरजरी वस्त्र राहायचे महाराज, 9 वार वस्त्र राहायचे, अंग भरून वस्त्र राहायचे. या गोष्टी कुठे आपण आत्मसात केल्या पाहिजे. या गोष्टी आम्ही आमच्या थोर वीर पुरुषांचा कधी आदर्श घेतला पाहिजे. नारी शक्तीच्या बाबतीत अजून बोलायचं झालं तर भरपूर आहे काय बोलण्यासारखं, पण जास्त जर वेळ घेतला तर तुमचा काही समज होईल. ताई तुम्हाला दुसरीकडे कुठं संधी भेटत नाही का, आमचंच गाव उरलं होतं का, असं कुणाचा गैरसमज होऊ नये बाबांनो. तर बघा, महाराजी सांगतात की आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. पुढे महाराज सांगतात की नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे, जाणणारा तो भगवान परमात्मा का कोण्या जीवाचा खेद मत्सर करावा. तुम्हाला सांगून जाईल, एखादा प्राणी असेल, दारात कुत्रा आलं की आपण त्याला हड म्हणतो, बरोबर की नाही. दार तुमचं आहे का, घर तुमचं आहे का, ज्या घरात राहता त्या घराला तुम्ही माझं म्हणता, पण ते घर म्हणता का हे माझं आहे म्हणून. किती मोठा बंगला बांधा, पण ज्या वेळेला महाराज आत्मतत्व, ईश्वरी तत्व या घटाला अर्थात या शरीराला सोडून जेव्हा जातं ना, घट वेदांताची भाषा, वेदांत शास्त्रामध्ये या शरीराला घट म्हटल्या गेलं. या घटामधून ज्या वेळेला आत्मतत्व, ईश्वरी तत्व निघून जातं, त्यावेळेला 3 तासाच्या वर या देहाला घरात ठेवल्या जात नाही. माणसं म्हणतात 3 तास झाली बाहेर काढा. ते घर सुद्धा म्हणतं नगरपालिकेनं स्मशान कशासाठी बांधलं, याला पहिले घराच्या बाहेर काढा. हे घराला माझं म्हणतं पण घर नाही म्हणत हे माझं आहे म्हणून, हे पैशाला माझं म्हणतं पण पैसा नाही म्हणत हे माझं आहे म्हणून. एकच तत्व असं आहे महाराज जगतामध्ये, 2 तत्व, एक संत आणि दुसरे भगवंत. त्यांच्याकडे गेलं की त्यांच्यासारखं केलंच आणि आपलं मानलंच. महाराज तुकोबारायांनी देवाच्या चरणी समर्पित झाले तर अंतकाळी विठू आम्हासी पावला, देवाला यावं लागलं. महाराज तुका म्हणे तुझा सोडवी न कोणी, तुका म्हणे तुझा सोडवी न कोणी. हा एका चक्र फळे वाचोनी, एका चक्र फळे वाचोनी. तुका म्हणे तुझा
देवाशिवाय कोण सोडणार नाही महाराज, कोणी सोडणार नाही. म्हणून उठा वेग करा, सावध व्हा, आणि सावध होणी भजनी लागा, दीन देव करा कैवारी. आता सावध व्हा म्हटलं की हे बेसावध होतं. किती बेसावध होता. एक लग्न होतं महाराज, लग्नामध्ये ब्राह्मण देवता म्हटले शुभमंगल सावधान. इतकं बेसावध झालं, इतकं बेसावध झालं, नवरीला उचललं नवरीवाल्यांनी. ती बेकार पद्धती आहे महाराज लग्नामध्ये सुद्धा. पूर्वीचे लग्न काय असायचे, आता नवरीवाल्यांची हाईट वाढली, मुलीच भेटत नाही. तुमच्याकडे माहित नाही पण आमच्या मराठवाड्यामध्ये मुलीच भेटत नाही महाराज. मुलीवाल्यांची आधीच हाईट वाढली, 40 वर्षाचा नवरदेव झाला, मुलगीच भेटत नव्हती. इकडून तिकडून लग्न जुळलं, मुलगी भेटली, लग्न मंडपात आले आणि ते हार घालायचा कार्यक्रम मुलीवाल्यांनी उचललं. याला एवढा संताप आला, यांनी राग राग हार फेकला, तो ब्राह्मणाच्या गळ्यात जाऊन पडला महाराज. असे आहे, जेव्हा सावध व्हायचं तेव्हा सावध होत नाही. बघा, सावध व्हावं तारुण्यामध्ये. सावध झाले ज्ञानोबराया, वयाच्या 16व्या वर्षी माय ज्ञानेश्वरी या जगताला दिली. सावध झाले जगदवंदनी जगद्गुरु तुकोबाराया, पंचम वेद या आज्ञानी समाजाला अर्पण समर्पित केला. सावध झाले माझे शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज, सावध झाले. आणि त्या ठिकाणी जनार्दने एकनाथ खांब दिला भागवत, भागवत ग्रंथ दिला महाराज. त्र्यंबकेश्वर क्षेत्री गेले आणि त्र्यंबकेश्वराच्या कुशीमध्ये जाऊन त्या ठिकाणी भागवत ग्रंथाचं त्या ठिकाणी लिखाण माझ्या नाथ महाराजांनी केलं. नाथ महाराज आमच्या पैठणचं वैभव आहे. सकल संता माझी राजा, स्वामी एकनाथ माझा. भानुदास एकनाथ, 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 भानुदास एवढे सिद्ध संत महाराज की सर्व संत देवाकडे गेले महाराज. जनाबाई महाराजांनी सुद्धा आळवणी केली, पण माझ्या नाथ महाराजांनी आळवणी न करता सुद्धा कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे नीळा वंदितांचे पाये, अनन्य भक्ती भावे नीळा वंदितांचे पाये. ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा, ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. वाळू आरती स्वामी एकनाथ, ओ वाळू आरती स्वामी एकनाथ. 36 वर्ष भगवान परमात्म्यानं पाणी भरलं महाराज माझ्या नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये. आणि आज सुद्धा देवाला पाणी भरावं लागतं. काही काही नास्तिक वर्ग देवाला मानत नाही. देवाचा साक्षात्कार ज्याला पाहायचा असेल ना, आमच्यासारख्या टाळकऱ्यांना वारकऱ्यांना पाहिलं ना महाराज, जुन्या माणसं म्हणतात "कुठे तुमचा देवाचा साक्षात्कार?" अशा नालायक अवलादीनं जर देवाचा साक्षात्कार पाहायचा असेल ना महाराज, पंचमीला त्यानं आज सुद्धा पैठणला यावं. आणि पैठणला आल्याच्या नंतर एक उदाहरण सध्याची स्थिती सांगून जाईल. नाथ महाराजांच्या रांजणामध्ये भगवान परमात्म्यानं 36 वर्ष पाणी भरलं. आज सुद्धा ती रांजण नाथ महाराजांच्या वाड्यामध्ये स्थित आहे. कुठलाही पर्क्युलेशन रांजणाला नाही आहे. लोकांचा नवस असतो नाथ राया माझी मनोकामना जर पूर्ण झाली तर ह्या रांजणामध्ये 1000 घागरीनं गोदा पात्रातनं पाणी भरण. गोदा पात्राचं आणि रांजणाचं अंतर किती आहे बाबा? 1000 फूट अंतर आहे. मी त्या ठिकाणी 100 घागरी भरल, कुणी म्हणतं मी 11 घागरी टाकल यथामती. महाराज 1000 घागरी त्या रांजणामध्ये पडतात तरी सुद्धा रांजण भरत नाही. पण आज सुद्धा पंचमीच्या दिवशी, आज परवाच महाराज जल समाधी सोहळा झाला आमच्या नाथ बाबांचा. आज सुद्धा महाराज पंचमीच्या सणाच्या दिवशी माझ्या पांडुरंग परमात्म्याची कावड आली. कावडीतला एक कडवा त्या रांजणामध्ये पडला की 10च्या मोटरीसारखं पाणी उचंबळतं आणि तो लोंढा गोदा पात्रामध्ये जातो. याच्यापेक्षा कोणता साक्षात्कार आम्हाला पाहिजे? माझ्या ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा ज्या वेळेला पंढरपुराकडे प्रस्थान करतो
अरे निर्जीव भिंत तेव्हा तर चालवली, पण आता सुद्धा निर्जीव कळस ढळढळा हलतो आणि तेव्हा पालखी प्रस्थान होते. अजून कोणता साक्षात्कार आम्हाला पाहिजे राजांनो? बाबांनो, आमचा देश, आमची भूमी ही साक्षात्कारी भूमी आहे आणि म्हणून असे साक्षात्कारी संत या भूमीमध्ये जन्माला येतात. पवित्र ते कोण पावन तुझे